हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहेत आणि त्या जाहिरातीमध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप आपल्याला इथे मिळणार आहे। तर ह्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला भाग घेण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करणं आहे आणि आपल्यासाठी यामध्ये कोण पात्र असणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतं आणि डॉक्युमेंट्स काय लागणार आहे आपल्याला आणि फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे, आपल्याला सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे। आणि कोणत्या संस्था आहे त्यामार्फत आपण इथे प्रशिक्षण घेऊ शकतो आणि याची पात्रता काय असणार आहे याची सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। आणि जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे, जी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाची संस्था आहे। त्यामार्फत आपल्याला इथे मोफत प्रशिक्षण भेटणार आहे आणि स्कॉलरशिपसुद्धा भेटणार आहे आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शनसुद्धा या संस्थामार्फत दिले जाणार आहे आणि त्याची सगळी माहिती या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये इथे दिलेली आहेत। तर तीच आपण आता बघणार आहोत। तर महाराष्ट्र शासनाद्वारे सन 2025 ते 26 करता बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती व आरटी या संस्थेमार्फत स्पर्धा पूर्व प्रशिक्षण आपल्याला दिले जाणार आहे। त्यासाठी आपल्या सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात जाणार आहे, CET घेण्यात येणार आहे, जी ऑनलाईन असणार आहे आणि बाकीची माहिती आपण खाली बघतोय। तर यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असणार आहे, कोणत्या कॅटेगरीमधले आपण अर्ज करू शकता याची सगळी माहिती आपली ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्या करताना आपण हा व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा, तरच आपल्याला सगळी माहिती व्यवस्थित समजून येईल। नाहीतर आपल्याला ऑनलाईन अप्लाय करताना वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात। त्यामुळं आपण हे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि याच्यातली माहिती समजून घ्या आणि तेव्हाच लगेच अप्लाय करा। याची माहिती आपण खाली देणार आहोत की याचे फॉर्म कधी अप्लाय होणार आहेत। तर चला सुरू करू याला। तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाचे बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती व टार्टी संस्थेमार्फत पूर्व प्रशिक्षण आपल्याला खाजगी प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे। म्हणजे की आपल्याला जे प्रशिक्षण भेटणार आहे ते खाजगी संस्थेमार्फत येणार आहेत, पण आपल्याला स्कॉलरशिप भेटणार आहे त्यासाठी, जी 75,000पर्यंत आहे आणि जे प्रशिक्षण भेटणार आहे त्याचा बी कालावधी आपण समोर बघणार आहोत। तर चला आपण समोर बघू, पुढे बघू काय होतं। तर उमेदवारांनी कोणत्याही योजनेच्या लाभासाठी सादर करण्यात अर्जाच्या सूचना यामध्ये दिलेल्या आहेत। अर्ज करताना आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की अर्ज करताना आपल्याला नवीन ऑनलाईन म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन करून आपल्याला आवेदन करायचं आहे आणि योग्य ती माहिती याच्यामध्ये आपल्याला भरायची आहे। चुकीची माहिती जर भरली तर परत रजिस्ट्रेशन यामध्ये होत नाही आणि एकाच वेळेस यामध्ये रजिस्ट्रेशन होतं। युजर ID आणि पासवर्ड आपल्याला भेटतो। त्यामुळं तुम्ही हा फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक भरा आणि यामध्ये जे डोमसाईल आहे ते फक्त महाराष्ट्रातले विद्यार्थी यामध्ये आवेदन ऑनलाईन अप्लाय करू शकतात यांनी अनिवार्य सांगितलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे यामध्ये बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी व TRT, टार्टी या संस्थेमार्फत जे योजना परीक्षाचे अर्ज जे मागवले जात आहे त्यासाठी आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी लागणं आवश्यक आहे, खास सर्टिफिकेट। आणि समोर जे टार्टीमध्ये ॲडमिशन घेणार आहे त्यांना अनुसूचित जातीच्या उमेदवारांना कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे, बंधनकारक सांगितलेली आहे, जे STमध्ये येतात ते। आणि आपली निवड जर झाली त्यामध्ये तर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आणि सगळे मूळ कागद प्रमाणपत्र ओरिजिनल सादर करावे लागणार आहे। 6 नंबरची आहे। तर आपल्याला या संस्थेमध्ये जर ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर आपलं वार्षिक कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते 8 लाख असणं गरजेचं आहे किंवा त्यापेक्षा कमी चालतं, पण त्यापेक्षा 8 लाखापेक्षा जास्त नाही आहे इथं। 8 लाखापेक्षा जास्त
असेल तर आपण इथं ऑनलाईन अप्लाय करू शकत नाही आहे. 8 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे किंवा 8 लाख असणं हे पण चालतं. तर त्याचप्रमाणे सारथी या संस्थेमार्फत जे विद्यार्थी अप्लाय करणार आहेत त्यांच्याकडे मागील 3 वर्षाचं उत्पन्न दाखला यांनी मागितलेला आहे. त्यांच्या अपलोड करायचा आहे आपल्याला ऑनलाईन अर्ज करता वेळेस किंवा नॉन क्रिमिनल अर्ज बंधनकारक सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे महाज्योती मार्फत जे विद्यार्थी अप्लाय करणार आहे त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल असणं बंधनकारक किती सांगितलेलं आहे. आणि 9 नंबरमध्ये दिव्यांग विद्यार्थी असल्यास त्यांच्याकडे दिव्यांगाचा दाखला असणं बंधनकारक आहे. अनाथ असल्यावर त्यांच्याकडे अनाथ असल्याचा दाखला बंधनकारक आहे. आपल्याला तिथे अपलोड पण करणं आहे. आणि ज्यावेळेस आपलं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथे दाखवणं पण आवश्यक आहे. आपण जर काही कारणास्तव ते दाखवू शकलो नाही तर आपलं जे निवड झालेली आहे ती रद्द करण्यात येईल. आपण जर शासकीय सेवेत जरी असले तर याच्यामध्ये आपल्याला लाभ घेण्याची परवानगी नाही आहे. आपण लाभ घेऊ शकत नाही आहे. तसं जरी आपण खोटं कागदपत्र जरी अपलोड केले आणि आपण जर आपल्या घरचे जर कोणी शासकीय सेवेमध्ये असले तर आपण दंडात्मक कारवाईसाठी पात्र राहील. आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन वेबसाईटवरून भरून घ्यायचा आहे ज्या बार्टी वेबसाईटवर आहे. तशी तुम्हाला याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये भेटून जाईल. आणि याचं PDF सुद्धा आपल्याला भेटेल की आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. आपण जर ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना ऑनलाईन परीक्षेसाठी जिल्हे निवडले जातील. त्या जिल्ह्यानुसार आपल्याला परीक्षा केंद्र द्यावं लागतील आणि तिथे आपल्याला उपस्थित राहावं लागेल. त्याचप्रमाणे आपण जी इम्पॉर्टंट माहिती आहे तीच आपण आता बघणार आहेत. युजर ID आणि पासवर्ड आपल्याला भेटणार आहेत. आपण ऑनलाईन आपल्याला काळजीपूर्वक आपली स्वतःची माहिती याच्यावर भरायची आहे. आपल्याला परत या माहिती बदलता येणार नाही आहे. आणि जे CAT जे आपलं हॉल तिकीट आहे ते या वेबसाईटवर आपल्याला भेटणार आहे. तर याची सगळी माहिती आपल्याला मोबाईलद्वारे मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त जरी आपण अर्ज केले तर आपली पात्रता आपला अर्जच रद्द करण्यात येईल. CAT परीक्षा उत्तीर्ण जर झाला तर आपल्याला मूळ जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला सादर करावे लागतील. आपण जर सादर नाही केले तर आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल यांनी असं इथं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण आता खाली बघू. जी बी माहिती आहे ती आपल्याला प्रवेश प्रमाणपत्र गुणवत्ता प्रमाणपत्र सगळं काही या वेबसाईटवर आपल्याला बघण्यात येईल. त्यामुळं आपला युजर ID आणि पासपोर्ट आणि अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या. परत वेबसाईटवरती दिसत नाही त्यामुळं खूप प्रॉब्लेम येतात. आणि आपण जरी सिलेक्ट झालो तिथे तर आपल्याला पूर्व परीक्षण आणि वैयक्तिक माहिती स्टडी मटेरियल वगैरे सगळं काही आपल्याला त्या संस्थेमार्फत येणार आहे. ज्या पण आपण परीक्षेची तयारी करतो आहे त्या परीक्षेची सगळी माहिती आपल्याला तिथं प्रोव्हाइड केली जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपण प्रशिक्षण घेत असताना कुठेही खाजगी ठिकाणी नोकरी करू शकत नाही आणि कुठेही आपण आपलं प्रशिक्षण सोडून आपल्याला जाता येणार नाही त्यांनी असं सांगितलेलं आहे इथं. अशा दरम्यान जर आपण सोडून गेलो तर आपल्याला ती स्कॉलरशिप वगैरे आपलं सगळी नियुक्ती म्हणजे रद्द करण्यात येईल. आपल्याला कोणताही लाभ भेटणार नाही. आपल्याला यामध्ये कोणताही संस्थेमार्फत जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला शिक्षणार्थ दिलेली आहे इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. तर आपल्याला जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे ते ओरिजिनल पाहिजे स्कॅन केलेलं. जन्माचं प्रमाणपत्र लागणार आहे. जाती वैध प्रमाणपत्र लागणार आहे. आणि 10वीची गुणपत्रिका किंवा मार्कशीट लागणार आहे ओरिजिनल. 12वीचं स्कॅन केलेलं. आणि ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र लागणार आहे स्कॅन केलेलं मूळ. रहिवासी दाखला मूळ लागणार आहे स्कॅन केलेला. आधार कार्डची प्रत लागणार आहे. आधार कार्डची लिंक असलेलं पासबुक लागणार आहे. आणि उत्पन्नाचा जो दाखला आहे तो पण लागणार आहे ओरिजिनल. आणि दिव्यांग असल्यास त्याचंसुद्धा आपल्याला प्रमाणपत्र परत ओरिजिनल लागणार आहे इथं. आणि अनाथ असल्यास त्याचंसुद्धा प्रमाणपत्र आपल्याला इथं लागणार आहे. नॉन क्रिमिनल करता
नॉन क्रिमिनल सारथी व महाज्योती करता आहे, या योजनेकरता नॉन क्रिमिनलवाले आहे, OBC वाले, तर यांना हे नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट इथं लागणार आहे. आता या योजनेमार्फत ज्या सुविधा आहे त्या आपण खाली बघणार आहे. यावर योजनेचं नाव दिलेलं आहे, योजनेचा कालावधी, विद्यावेतन आणि प्रति महिना अनुवांशिक लाभ, पुस्तक व संच यांसाठी रक्कम आपल्याला इथे भेटणार आहे. तर दिल्ली येथील कोचिंग संस्थेमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे प्रशिक्षण संस्थेद्वारे जे प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्याला 11 महिने योजनेचा कालावधी असणार आहे. मोफत प्रशिक्षण असणार आहे. विद्यावेतन 13,000 रुपये प्रति महिना भेटणार आहे. अनुवांशिक लाभ 18,000 प्रति विद्यार्थी एका वेळीच असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी जी परीक्षा आहे, महाराष्ट्र येथे UPSC नागरी सेवा परीक्षेचे पूर्वपरीक्षण 11 महिन्याचे असणार आहे. आणि याच्यामध्ये प्रवास खर्च 10,000 एका वेळी देण्यात येणार आहे. आणि मोफत परीक्षण विद्यावेतन आपल्याला 13,000 रुपये प्रति महिना 11 महिने भेटणार आहे. अनुवांशिक लाभ 18,000 रुपये प्रति महिना प्रति विद्यार्थी एके वेळेस देण्यात येणार आहे. आणि तिसरा जी स्पर्धा परीक्षा आहे, महाराष्ट्र सेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्वपरीक्षण कार्यक्रम, जो 11 महिन्याचा कालावधी असणार आहे. मोफत परीक्षण आपल्याला भेटणार आहे. विद्यावेतन 10,000 रुपये प्रति महिना भेटणार आहे. आणि अनुवांशिक लाभ 12,000 रुपये प्रति विद्यार्थी एका वेळी भेटणार आहे. चौथी जी योजना आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्वपरीक्षण कार्यक्रम, जो 6 महिन्याचा असणार आहे. मोफत परीक्षण भेटणार आहे. आणि विद्यावेतन हे 10,000 रुपये प्रति महिना भेटणार आहे. आणि अनुवांशिक लाभ हा 12,000 एका वेळेस आपल्याला भेटणार आहे. त्याचप्रमाणे आपण इथं बघू शकता, अभियांत्रिक सेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, जो 11 महिन्याचा असणार आहे. मोफत परीक्षण असणार आहे. आणि 10,000 रुपये प्रति महिना आपल्याला भेटणार आहे. आणि 12,000 रुपये आपल्याला एका वेळेस भेटणार आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला इथं बँकिंग, रेल्वे, LIC ह्या स्पर्धा परीक्षांसुद्धा आपल्याला इथं स्कॉलरशिप वगैरे भेटणार आहे, परीक्षण भेटणार आहे. ते 6 महिन्याचं असणार आहे. मोफत परीक्षण असणार आहे. 6,000 रुपये प्रति महिना आपल्याला भेटणार आहे. आणि 10,000 रुपये प्रति विद्यार्थी एका वेळेस आपल्याला स्कॉलरशिप ही भेटणार आहे. पोलीस व मिलिटरी भरती प्रशिक्षण कार्यक्रम आहे, जो 6 महिन्याचा आहे. मोफत परीक्षण आपल्याला भेटणार आहे. 10,000 रुपये प्रति महिना आपल्याला विद्यावेतन भेटणार आहे. आणि अनुवांशिक लाभ 12,000 रुपये प्रति एके वेळेस आपल्याला भेटणार आहे. तर टोटल आपल्याला 75,000पर्यंत स्कॉलरशिप ही भेटणार आहे. त्याचप्रमाणे SSC कर्मचारी निवड आयोग यामध्ये सुद्धा आपल्या परीक्षांसाठी 6 महिन्याचा कालावधी आहे. मोफत परीक्षण आहे. 10,000 रुपये प्रति महिना भेटणार आहे. आणि 12,000 रुपये एका वेळेस आपल्याला भेटणार आहे. तर आपल्याला हा फॉर्म भरल्यानंतर त्याची ॲप्लिकेशनची प्रिंट आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे, कारण की परत आपल्याला ॲप्लिकेशनची प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन येत नाही. आणि काही तांत्रिक अडचणी जर आल्या तर आपल्याला या नंबरवर इथं या संस्थेला संपर्क साधायचा आहे. टाईम दिलेला आहे, वेळ दिलेला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि आदिवासी संशोधन संस्था पुणे तार्टी, शाहू महाराज संशोधन संस्था सारथी पुणे, महात्मा ज्योतिराव फुले प्रशिक्षण संस्था नागपूर महाज्योती, अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था RT याच्यावर आपल्याला नंबरसुद्धा दिलेला आहे कॉल करण्यासाठी. तर आपल्याला काही जरी टेक्निकल प्रॉब्लेम जरी आला तर याच्यावर आपण संपर्क साधू शकतो. इथं जीमेल पण दिलेले आहेत आणि संस्थेचे दूरध्वनी क्रमांकसुद्धा दिलेले आहेत. तर आपण बघू शकता. आपल्याला माहिती जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे आपल्याला सगळी माहिती भेटत राहील. आणि आपल्याला काही जरी प्रॉब्लेम असला फॉर्म भरत्या वेळेस तर आपण याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.